लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 12 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. काल तुम्ही पाहिलं होतं की या सगळ्यांनी चिठ्ठ्या टाकल्यात स्वयंपाक कोण करेल यासाठी. जीवा म्हणतो अरे चक्काचक बाई किती बोलतेस ग. नंदिनी म्हणते तुम्ही चिटिंग कराल ना सगळे, थांबा थांबा आम्ही चिठ्ठ्या उचलतो. आता नंदिनी चिठ्ठी उचलते बरं का. जीवा म्हणतो तुझंच नाव आलं असेल. नंदिनी चिठ्ठी उघडते आणि त्यात नाव येतं जीवाचं. नंदिनी म्हणते अहो माझं नाही तुमचं नाव आलंय. आता पार्थ म्हणतो मी 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 उचलणार पुढची चिठ्ठी. काव्या म्हणते नाही हा देशमुख अजिबात नाही, तुम्ही पण चिटिंग कराल चिठ्ठी उचलताना. मी उचलणार आहे आता पुढची चिठ्ठी. बघच ताई आता पुढचं नाव पार्थ देशमुखच येणार आहे. असं म्हणून काव्या आता ती चिठ्ठी उचलते बरं का. तर त्यात काव्याचं नाव येतं. म्हणजे जीवा आणि काव्या हे दोघे मिळून स्वयंपाक करणारे. छान वाटलाय बरं का प्रेक्षकांनो आजचा एपिसोड. तसं बघायला गेलं तर आज फक्त या चौघांमध्येच एपिसोड दाखवलाय, पण या चौघांमध्ये जी चर्चा रंगली आहे ना ती बघण्यासारखी आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून बघा. छान वाटेल तुम्हाला यांची चर्चा ऐकायला. मग काव्या तिचं नाव दाखवते आणि आता पार्थ तिला हसायला लागतो. पार्थ म्हणतो चला देव आहे तर. मागच्या वेळेला मी आणि नंदिनीने मिळून स्वयंपाक केला होता. काव्या आता तुम्ही आणि जीवाने मिळून स्वयंपाक करायचा आहे बरं. जीवा आणि काव्या एकमेकांकडे नुसते बघतात. इकडे ही रम्या जीवा आणि काव्याचे जे फोटो आणलेत ना रम्याने त्या फोटोंवर लोळते बरं का आणि मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करते. इथे ना प्रेक्षकांनो मला तो सीन आठवला बरं का. जुदाई पिक्चर मध्ये श्रीदेवी नाही का त्या पैशावर लोळत असते. अशीच काहीतरी रम्या त्या फोटोंवर लोळते बरं का. रम्या म्हणत असते आई आई किती मोठे पुरावे लागलेत आपल्या हाताला. हे आई मामी घरात एकटीच आहे, आपण लगेच हे पुरावे मामीला दाखवूयात का. वसू आत्या एकदम शकुनी मामा आहे बरं का. वसू आत्या म्हणतात नाही हा रम्या असं नाही करायचं. तमाशा नेहमी गर्दीच्या ठिकाणी करायचा असतो, एकट्या माणसासमोर नाही. अगं तुला सांगते रम्या हे एवढे सगळे जे पुरावे आपल्याला मिळालेत ना आपण ना छान असं प्रेझेंट करू मानिनी समोर. या पुराव्यांमुळे त्यांच्या संसाराला कायमचा फुलस्टॉप लागला पाहिजे. रम्या म्हणते आई चल ना मग आपण लगेच दाखवू हे पुरावे. अगं आपण ना हे पुरावे दाखवू त्यामुळे पार्थ आणि मी एकत्र येऊ शकतो ना लगेच. आपण हे पुरावे असे उधळू सगळ्यांसमोर. आई चल ना. आता वसू आत्या म्हणतात अगं हो 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 थांब जरा. मानिनीला हे पुरावे दाखवून काही उपयोग होणार आहे का. अगं ती तिच्या मुलांचा संसार सावरण्याचा प्रयत्न करेल नक्कीच. मला नाही वाटणार ती सगळ्यांच्या समोर हे पुरावे आणेल. एक रम्या मला असं का वाटतंय कोणास ठाऊक काहीतरी मोठा पुरावा आपल्या हातात लागायलाच हवा. आता रम्या म्हणते आई तू वेडी आहेस का. अगं हे किती पुरावे आहेत दाखवण्यासाठी. मग रम्या ते फोटो पुन्हा उचलत असते बरं का. व स्वतः म्हणतात थांब गे रम्या. अगं थांबते का जरा बाई. अगं यापेक्षाही मोठा पुरावा हाती लागू शकतो जो पार्थ आणि नंदिनी जीवा काव्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आता लगेच वसू आत्याला तिथे एक पॅम्पलेट हाताला लागतं. वसू आत्या म्हणतात अगं हे टॅटूचं पॅम्पलेट आहे. मला सांग या काव्याने जीवाच्या नावाचं टॅटू बिटू काढलं असेल का. आता या दोघी लगली शातीर पद्धतीने विचार करायला लागतात. वसू आत्या म्हणतात अगं ज्या अर्थी हे पॅम्पलेट या पुराव्यात होतं म्हणजे काहीतरी स्टोरी असणार बघ या पॅम्पलेटच्या मागे. आता रम्या ते हातात घेते आणि म्हणते हो गाई ती स्टोरी आपण शोधून काढूयात ना. रम्या वसू आत्याच्या हातातनं ते पार्लरचं पॅम्पलेट घेते आणि म्हणते रॉक ऑन टॅटू पार्लर आम्ही आता येतोय. असं म्हणून आता या दोघी मायले की डायरेक्ट आपल्याला शेवटच्या सीन मध्ये दिसणार बरं का टॅटू पार्लर वाल्याकडे. आता इथून पुढे पूर्ण जीवा आणि काव्याचं सीन आज जास्ती आहे. छान चर्चा रंगली आहे दोघांमध्ये. जीवा मिक्सर मधनं ग्रेव्ही वगैरे बनवतोय बहुतेक. आता ती ग्रेव्ही तो टेस्ट करतो झाल्यावर आणि म्हणतो अरे मीठ जरा कमी वाटतंय. आणि काव्याला म्हणतो अगं काव्या ते मिठाचं दे बरं इकडे. हे दोघे मिळून स्वयंपाक करताय. प्रेक्षकांनो ऍक्च्युली जीवा खूप छान स्वयंपाक करतो नाही. मला तर असं वाटतं कधी कधी जीवाने छान रेस्टॉरंट उघडावं, मस्त कमाई करेल तो. काय वाटतं तुम्हाला. त्याच्या आजीने त्याला भरपूर स्वयंपाक शिकवलाय बरं आणि त्याच्या हाताला उत्तम चव आहे. आपण नेहमीच बघतो म्हणा या मालिकेमध्ये. असो सहज मनात आलं म्हणून शेअर केलं. आता सहज काव्या त्याला अशी डिस्टर्ब वाटते. जीवा म्हणतो का ग काय झालंय काव्या तुला. काव्या म्हणते अरे काही नाही जाऊ दे सोड. जीवा म्हणतो अगं बोल काय झालंय. काव्या म्हणते काही नाही अरे जीवा मागच्या वेळेला आपण इथे आलो तेव्हा तू ते टॅटू जळलं होतंस ना ते आठवलं रे. तुला त्रास होतो का रे कधी त्याचा ते टॅटू जळल्याचा. जीवा म्हणतो नाही अगं आता नाही दुखत डोंट वरी. काव्या मग पुढे म्हणते अरे जीवा डोंट माइंड मी तुला असं डायरेक्ट विचारतीये काय झालंय. त्या सगळ्या घडलेल्या प्रकारानंतर आपण इथे येतोय ना फार्म हाऊसवर, त्यामुळे इथे आल्या क्षणापासून मला जरा
त्या दृश्याची आठवण होते रे, म्हणजे आठवतं कधी-कधी. अरे सहज मी म्हणून विचारलं तुला, प्लीज डोंट माइंड हां. जीवा म्हणतो, "नाही अगं, इट्स ओके. मला पण तसंच काहीसं वाटत होतं म्हणून मी आल्या-आल्या आधी वर जाऊन चेक केलं. कुठला पुरावा वगैरे तर राहिला नाहीये ना इथे, सो डोंट वरी." मला वाटतंय मिथुन काकाने सगळे पुरावे नष्ट केले असावेत. आता जीवाने मागच्या वेळेला मिथुन काकाला सांगितलं होतं बरं का प्रेक्षकांनो. आय थिंक सो मिथुन काका ते विसरलेत. काव्या म्हणते, "पुरावे नष्ट केले रे जीवा, पण आपल्या मनातल्या गोष्टींची राख कशी होणार? हे सगळं कधी-कधी नाही सहन होत रे जीवा." जीवा म्हणतो, "हो काव्या, पण आपण हे सगळं आपल्या नात्यांसाठी करतोय ना. अगं आपण थोडी कोणाची फसवणूक करतोय. बघ, आपण जर एका घरात राहत नसतो ना, म्हणजे कदाचित पार्थ दादा वेगळ्या घरात असतात, मी वेगळ्या घरात असतो, तर आपण सगळं त्यांना सांगू शकलो असतो ग. पण आता कसं आहे, आपण त्यांना हे सगळं आता सांगू तर त्यांच्या चेहऱ्यावर फक्त दुःख जाणू ग काव्या. आणि मला नंदिनीला दुखवायचं नाहीये, कारण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे." जीवा जेव्हा असं बोलतो काव्याला, तेव्हा काव्या त्याच्याकडे बघतच राहते. काव्याला जीवाचे हे वाक्य ऐकून जरा आश्चर्य वाटलंय, पण काव्याला कुठेतरी आनंद होतोय की आता आपल्या बहिणीचं आयुष्य खूप चांगलं होणार आहे. जीवा जेव्हा असं बोलतो तेव्हा ती त्याच्याकडे एक क्षण बघतच राहते आणि एक्झॅक्टली इकडे नंदिनी सुद्धा पार्थला सगळं शेअर करते की तिचं देखील जीवाचं प्रेम आहे. म्हणजे तुर्तास तरी प्रेक्षकांनो या एका जोडीने मान्य केलंय की त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. पार्थ आता या नंदिनीला म्हणतो, "काय सांगताय नंदिनी? खरंच तुमचं प्रेम आहे जीवावर? अरे वा." आई म्हणते, "तसं लग्नानंतर होईलच प्रेम." म्हणजे तुमचं खरंच प्रेम झालं की लग्नानंतर? नंदिनी म्हणते, "हळू बोलाव पार्थ, किती मोठ्याने बोलताय, थांबा ना जरा." पार्थ म्हणतो, "बरं आपण खाली बसून बोलूयात, बसा ना नंदिनी." मी काय म्हणतो, मी आणि काव्या बाहेर जाऊ का? तुम्ही छान जीवाला प्रपोज करा, नाहीतर एक काम करा, म्हणजे मी आणि काव्या छान अशी डेट प्लॅन करतो तुमच्यासाठी. तुम्ही ना तेव्हा जीवाला प्रपोज करा, म्हणजे असं छान गुलाबाचं फूल देऊन वगैरे." नंदिनी म्हणते, "चहा घ्या आधी पार्थ." "काय तुम्ही किती एक्सायटेड आहात माझ्या आधीच." पार्थ म्हणतो, "हो नंदिनी, कारण मला माझ्या भावाला आनंदी बघायचंय." पार्थ असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते, "मला पण माझ्या बहिणीला आनंदी बघायचंय तुमच्या सोबत." पार्थ म्हणतो, "त्यांच्या आनंदाची सुखाची तुम्ही काळजीच करू नका. ज्या दिवशी माझी आणि त्यांची लग्नगाठ बांधली ना, त्या दिवसापासूनच त्यांच्या आनंदाची पर्वा मी करतोच आहे. त्यांच्या आनंदासाठी मी त्याच दिवसापासून झटतोय नंदिनी." नंदिनी म्हणते, "हो, हे मात्र खरं बोललात पार्थ. काव्या तुमच्यापासनं कितीही तोडून वागत असेल, ती तुम्हाला तोडून बोलत असेल, पण तरी सुद्धा तुम्ही काव्याच्या चेहऱ्यावरचं हसू ढळू दिलं नाही. तिला तुम्ही खूप जपलं, तिचं मन जपलं. तुम्ही खूप केलंय पार्थ काव्यासाठी." पार्थ म्हणतो, "हो, तुम्ही पण माझ्या भावाचं मन फार जपलंय बरं नंदिनी. माझ्या भावाचे सगळे वाकडे शब्द हसून प्रेमाने तुम्ही झेललात. मनातल्या गोष्टी तुम्ही ठेवल्या मनामध्ये, पण त्या कळल्या बरं आपोआप आम्हाला. नाही, आपण सगळे 3 AM फ्रेंड्स झालो. आपण एकमेकांचे चांगले फ्रेंड बनलो नाही का? म्हणजे हे सगळं सहन करायला एक वेगळीच ऊर्जा मिळाली आपल्याला." नंदिनी म्हणते, "हो, बघा ना पार्थ, कसं असतं ना, आपल्या आयुष्यात एखादी घटना घडली की आपण देवाला दोष देत बसतो. एखादी वाईट घटना असेल तर आपण म्हणतो देवाला की माझ्या बाबतीतच असं का घडलं? पण नंतर आपल्याला कळतं की देवाचा प्लॅन खरंच किती ग्रेट होता." पार्थ म्हणतो, "हे खरंय हं नंदिनी, तसंच असतं. एक आपला प्लॅन असतो आणि एक देवाचा प्लॅन असतो. देवाचा प्लॅन नेहमी वर्क करतो बरं का." थोडक्यात सांगायचं झालं प्रेक्षकांनो, तर जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं पार्थला म्हणायचंय. पार्थ पुढे म्हणतो, "हे बघा, मागे कसं झालं होतं, आपण आलो होतो या फार्म हाऊसवर, तेव्हा जीवा आणि काव्या आपल्यात असून नसल्यासारखे होते, पण आज आपल्यासोबत आनंदाने आले की नाही इथे. हा आपल्या प्रेमाचा विजयच आहे नंदिनी. आपण प्रेमावर, लग्नावर विश्वास ठेवला, संयम ठेवला, म्हणूनच आपण हे सगळं करू शकलो." नंदिनी म्हणते, "हो, हे मात्र खरंय हं पार्थ." आता इकडे पुन्हा जीवा आणि काव्याचा त्यांनी सीन दाखवलाय. मी आज म्हटलं ना प्रेक्षकांनो, या जोड्यांमध्येच चर्चा रंगवली आहे. एपिसोड मात्र बघायला खूप छान वाटला बरं. आता काव्या जीवाला विचारते, "हे खरं सांगतोयस तू जीवा?" जीवा म्हणतो, "हो अगं काव्या, हे खरंय. म्हणजे आपल्यासोबत जो काही प्रसंग घडला त्यानंतर माझा तर प्रेमावरचा विश्वासच उडाला होता, पण नंदिनीने जादू केली ग." काव्या म्हणते, "क्या बात है जीवा, पण तू तुझ्या मनातलं प्रेम व्यक्त केलं की नाही?" जीवा म्हणतो, "नाही ग काव्या, मला भीती वाटते." काव्या म्हणते, "ए जीवा, भीती काय त्यात एवढी? अरे बोलून मोकळं व्हायचं, मला कसा बोलला होतास तू?" आता ती एकदम भसकन असं बोलते, त्यामुळे जीवा तिच्याकडे बघतच राहतो. मग ती म्हणते, "अरे सॉरी, पुन्हा सॉरी." जीवा म्हणतो, "अरे जाऊ देस काव्या, इट्स ओके." काव्या म्हणते, "नाही यार, इट्स नॉट ओके. खरं सांगू तुला, मनातनं मी तुझ्यासाठी खूप जेन्युइनली खुश आहे रे, पण मी नकळत बोलून गेले. याचं कारण तुला माहीतच असेल.
खरं तर कारण खूप सिंपल आहे जीवा. जोपर्यंत माझ्या मनात हे सगळं साचलेलं राहील ना, जोपर्यंत मी बोलून मोकळी होत नाही, तोपर्यंत मला नाही वाटत आपण सुखाने जगू शकू जीवा. जीवा म्हणतो, "अगं ठीक आहे काव्या, तू उगाच मनावर घेतेयस, दे सोडून." काव्या म्हणते, "तू विसरलास हे सगळं जीवा?" जीवा म्हणतो, "जाईल ना मग काव्या डोक्यातून." काव्या म्हणते, "तुझ्या डोक्यातून गेलंय का?" जीवा म्हणतो, "बरं जाईल हळू-हळू." काव्या म्हणते, "मग मला ठसका लागल्यावरती तू माझ्या डोक्यावर पाणी का थापलंस? सांग." जीवा आता थोडंसं बोलायचं टाळतो काव्याला. काव्या म्हणते, "सांग ना जीवा सांग." "अरे काय आहे ना जीवा, आपल्या भूतकाळातल्या आठवणी आपल्यासाठी थोड्या धूसर झाल्यात रे फक्त. कायमच्या नाही पुसल्या गेल्यात त्या अजून. काय आहे ना, आपण दोघांनीही आपल्या भूतकाळाचा हात जरी सोडला असेल, तरी सुद्धा आपल्या वर्तमानाचा हात पकडायला अजूनही आपलं मन आपल्याला खातंय जीवा." जीवा हळूच म्हणतो तिला, "हो गं, माझंही तसंच होतंय. काय करावं ना मला पण नाही कळत आहे." काव्या म्हणते, "अरे सांगून मोकळं व्हावं जीवा." आता जीवा तिच्याकडे बघतच राहतो. काव्या असं बोलल्यावर जीवा म्हणतो, "अगं?" काव्या म्हणते, "हो, आपण सांगून टाकूयात आपल्या नात्याबद्दल. हे बघ आपल्यामध्ये आपला इतिहास जोपर्यंत आपण त्या दोघांना सांगत नाही, तोवर तो पुसला जाणार नाहीये. बघ जीवा, आपण चौघच आहोत इथे. आपण त्यांना समोर बसवून सगळं समजून सांगूयात." जीवाला काही ही आयडिया आवडेना काव्याची. तो म्हणतो, "नाही गं, नाही, काहीतरीच काय, ही बॅड आयडिया आहे." "नाही गं काव्या, त्यांना जर समजलंच नाही तर आपण काय करायचं?" काव्या म्हणते, "अरे जीवा, हे बघ आपण प्रामाणिकपणे आतापर्यंत प्रयत्न केलेत ना. विचार कर जीवा, जे नातं आपल्याला कधीच नको होतं, ते प्रामाणिकपणे जेन्युइनली आतापर्यंत ते इथवर घेऊन आलेत. आणि त्या दोघांना जर असं कळलं की तेच दोघं या नात्यात जेन्युइन होते आतापर्यंत, जीवा विचार कर, अरे त्यांना जर कळलं की ते दोघेच या नात्यात आतापर्यंत जेन्युइन होते, आपण दोघं नाही, आणि त्यांनी आपला हात झिडकारला तर तर जीवा पुन्हा भविष्यात ते पुढेच आपल्यासाठी हात कधीच करणार नाहीत." जीवा म्हणतो, "हो काव्या, ते तुझं बरोबर आहे म्हणा." काव्या त्याला खूप आग्रह करत असते, "अरे जीवा, म्हणूनच तुला सांगते की दिस इज टाइम टू डू इट. अरे सांगून मोकळं होऊयात. हे बघ, तू एक काम कर, तू काही बोलू नकोस. मी बोलते पार्थशी आणि ताईशी, पण आता मी वाट नाही बघू शकत. थांब, आलेच मी." आता ही एवढ्या लगबगीने लगेच त्यांना बोलायला जाते बरं का. या जीवाला येतं टेन्शन, म्हणून तो तिच्या मागे मागे जातो, पण तिथे असलेला गॅस चालूच राहतो ना. त्याचं टेन्शन मला आलंय. असो, पण ते येतं म्हणा नंदिनीच्या लक्षात. नंदिनी स्मार्ट वुमन आहे. आता इकडे पार्थ आणि नंदिनी एकमेकांशी बोलत असतात, तेव्हा जीवा आणि काव्या ते ऐकतात आणि त्यांचा प्लॅन चेंज होतो. काव्याचे विचार पण अचानक बदलतात बरं. काव्या आता तिकडे आलीये, नंदिनी आणि पार्थचं बोलणं ऐकते. जीवा पण तिच्या मागोमाग आलाच आहे. आता इकडे बघा, नंदिनी आणि पार्थ काय बोलत असतात. "ओ प्रेक्षकांनो, आवडतोय ना रिव्ह्यू ऐकायला? मग एखादा लाईक करून टाका की." पार्थ म्हणत असतो, "मीही वाट बघू शकत नाहीये आता." काव्या त्यांच्या मनातलं मला केव्हा सांगतायत ना, ते मीही आतुरतेने ऐकायला तयार आहे. नाही, त्यांना कळतंय बरं का सगळं नंदिनी, वळतंय सुद्धा, पण आता कधी बोलून दाखवतायत ते बघूयात. मग नंदिनी म्हणते, मी पुश करू का माझ्या बहिणीला?" पार्थ म्हणतो, "नको नको, होऊ द्यात त्यांच्या मनासारखं." नंदिनी म्हणते, "असं का?" आता काव्या आणि जीवा सगळं ऐकतायत. पार्थ म्हणतो, "नंदिनी, काव्याने जे करावं ते मनापासून करावं असं मला वाटतं. म्हणजे त्यांनी हे लग्न आधी मान्य केलं नव्हतं, पण आता असं वाटतंय की त्या हे लग्न मान्य करतील आणि त्यांचं प्रेमही व्यक्त करतील लवकरच." आता जेव्हा पार्थ असं बोलतो, तेव्हा जीवा आणि काव्या एकमेकांकडे पाहतच राहतात. पार्थ म्हणतो, "काव्यानं आता शेवटच्या टप्प्यात आहेत, या गोष्टीचा मला आनंद होतोय." नंदिनी म्हणते, "मलाही जीवांच्या बाबतीत असंच काहीतरी वाटतंय. म्हणजे बघा ना, याआधी त्यांचं एका मुलीवर प्रेम होतं, मिस के म्हणायचे ते तिला." पार्थ आता एकदम म्हणतो, "काय? जीवाचं प्रेम होतं? मला नाही सांगितलं त्याने." नंदिनी म्हणते, "ओ हळू बोला जरा पार्थ, झालं ते सगळं, गेली ती मुलगी." पार्थ म्हणतो, "अच्छा अच्छा." नंदिनी म्हणते, "अहो सांगायचा मुद्दा असा आहे की त्यांनी त्यांच्या भूतकाळाचा हात सोडून वर्तमानाचा हात धरलाय, त्यामुळे मी त्यांची साथ कधीच सोडणार नाहीये." जेव्हा नंदिनी हे बोलते, तेव्हा जीवा पण तिच्याकडे पाहतच राहतो. नंदिनी म्हणते, "जीवाने खूप दुःख भोगलंय, पण त्यांच्या दुःखाचं कारण आता मला नाही व्हायचंय." आता हे जेव्हा बोलते नंदिनी, तेव्हा पार्थ म्हणतो, "हो, मला पण काव्याच्या दुःखाचं कारण व्हायचं नाहीये. मला ना काव्याला खूप सुखी बघायचंय. त्या माझ्यामुळे दुःखी झाल्या तर मला खूप वाईट वाटेल." आता या दोघांचं लक्ष एकदम या दोघांकडे जातं, जीवा आणि काव्याकडे. पार्थ म्हणतो, "काय रे लबाडांनो, आमचं बोलणं चोरून ऐकताय का? काय कुठवर आलाय स्वयंपाक?" काव्या म्हणते, "हो हो, होत आला की." तेवढ्यात नंदिनीला जळायचा वास येतो. मी म्हंटल ना, नंदिनी स्मार्ट वुमन आहे. नंदिनी, पार्थ आणि सगळेच आता स्वयंपाकघरात धावतात. नंदिनी म्हणते, "अगं बाई, काहीतरी जळालं."
आता स्वयंपाकघरात गेल्यावर नंदिनी तो तवा हातात घेते बरं का आणि म्हणते, "अगं बाई, हे काय आहे? हे जळाली की चपाती?" हातात तवा घेते म्हणजे चटका बसेल असं नाही बरं प्रेक्षकांनो. तिने त्या तव्याला दांडी येते, ती दांडी धरून तो तवा असं सगळ्यांसमोर केलाय. काव्या म्हणते, "अरे देवा! अगं ताई विसरले गं मी गॅस बंद करायचं." नंदिनी म्हणते, "जाऊ दे. अगं हात नको लावू काव्या, चटका बसेल ना." आता पार्थ म्हणतो, "चालतंय की. अहो कडक चपाती आणि कडक स्वभावाची बायको आवडते मला." आता हा जीवा म्हणतो, "अरे नाही, नाही. ॲक्चुअली मीच चपाती करत होतो. मीच विसरलो गॅस बंद करायचं. सॉरी यार. सॉरी नंदिनी." नंदिनी म्हणते, "अरे ठीक आहे. जीवा किती टेन्शन घेताय? तुम्हाला पसारा करायला आवडतोच ना. एक काम करूयात. आपण ना मसाला पापड करूयात. तुम्हाला आवडतो ना जीवा? आपण छानपैकी ना मसाला पापड करूया. शेव कुठे इथे? कांदा टमाटा असेलच ना?" आता नंदिनी सगळं सामान एकत्र करते आणि तिकडे डायनिंग टेबलवर घेऊन जाते मसाला पापड करायला. प्रेक्षकांनो, माझ्या मुलांनाही मसाला पापड खूप आवडतो बरं का. अर्थात माझ्या मुलीला त्यातला कांदा आवडत नाही आणि मुलाला मात्र कांदा, टमाटा दोन्ही आवडतं. तुम्हालाही आवडतो का मसाला पापड? कारण थोड्याच वेळात तुम्हाला तो बघायला मिळणार आहे म्हणून विचारलं. असो, आता इकडे बघा, या वसू आत्या आणि रम्याबाई गेल्यात त्या टॅटूवाल्याकडे. टॅटूवाला टॅटू काढत असतो एकाच्या हातावर. आता रम्या आणि वसू आत्या जाऊन तिथे चौकशी करतात हं. शेवटचे सीन तुम्ही बघत आहात. आता तो टॅटूवाला विचारतो, "मॅम तुम्हाला टॅटू काढायचा आहे का?" रम्या म्हणते, "नाही, नाही मला टॅटू नाही काढायचा थोडी चौकशी करायची होती. तुम्ही जरा 1 मिनिटं बाजूला याल का?" टॅटूवाला म्हणतो, "ठीक आहे." आता रम्या आणि वसू आत्याने जीवा आणि काव्याचा फोटो पण दाखवला, पण आधी ते पॅम्पलेट दाखवलंय. आता वसू आत्या म्हणतात, की "तुमच्याकडचंच आहे ना हे पॉम्पलेट?" आता ही रम्या म्हणते, "ह्या मुलाने तुमच्याकडे टॅटू काढला का?" जीवाचा फोटो दाखवते ती. तो माणूस म्हणतो, "नाही, या मुलाने नाही काढला टॅटू." मग काव्याचा फोटो दाखवते आणि म्हणते, "या मुलीने काढला का बघा ना." अरे काव्याचे फार भारी-भारी फोटो आहे तिच्याकडे. आता तो टॅटूवाला म्हणतो, "नाही हो मॅडम, या मुलीने पण नाही काढला." आता वसू आत्या म्हणतात, नक्कीच तू टॅटू काढतो ना या पार्लरमध्ये?" त्या जरा ओरडून बोलतात बरं का. रम्या म्हणतात, आई थांब ना जरा." "अहो सॉरी माझ्या आईला तशी सवय आहे ओरडून बोलायची. पण तुमचे जुने रेकॉर्ड चेक करता का? या दोघांपैकी कोणीतरी एकाने इथे टॅटू काढलाय." मग आता तो मुलगा म्हणतो टॅटूवाला, "ॲक्चुअली ना आम्ही नवीन ठिकाणी शिफ्ट झालोय. आधीचे रेकॉर्ड नाहीयेत आमच्याकडे. पण माझा भाऊ सुद्धा काढतो बरं का टॅटू. तुम्ही त्याला विचारा त्याने काढले असतील टॅटू तर." मग आता रम्या म्हणते, "कुठे आहे तुमचा भाऊ?" तो म्हणतो, "माझा भाऊ दुबईला गेलाय." अर्र असं झालं लगेच रम्याला. वसू आत्याला पण. वसू आत्या म्हणतात, "दुबईला गेलाय? केव्हा येणार आहे तुमचा भाऊ?" तो मुलगा म्हणतो, "16 तारखेला येईल." रम्या म्हणते, आई परवाच की." तो टॅटूवाला म्हणतो, "नाही हो मॅडम, 16 डिसेंबर नाही 16 जानेवारीला येणार आहे." वसू आत्या म्हणतात, "अरे यार देवा, काय ग रम्या, काहीच सापडलेलं नाही आपल्याला. चल ग निघूयात आपण." असं आता रम्याला त्या म्हणत असतात, तेव्हा रम्या समोर असलेल्या त्या ॲडव्हर्टाइजमेंटकडे बघते आणि ॲडव्हर्टाइजमेंटवर धडधडीत जीवा आणि काव्याचा फोटो लावलेला आहे. वसू आत्याला म्हणते, "आई ते बघ." आणि वसू आत्या तो फोटो बघतच राहतात. इकडे मी म्हटलं ना तुम्हाला मसाला पापड बघायला मिळणार आहे. आता नंदिनीने छान असा मसाला पापड तयार केलाय. कांदा, शेव, टोमॅटो टाकून. जीवा म्हणतो, "बघ काव्या, किती ग्रेट आहेत हे दोघे जण. आपल्याकडनं बिघडलेलं जेवण पण आवडीने खातायत." काव्या म्हणते, "हो जीवा, आपलं बिघडलेलं नातं त्यांनी दुरुस्त केलं रे. ही तर त्यांच्यासाठी खूप छोटी गोष्ट आहे. तू काही म्हण जीवा, खरंच यांना नाराज करून चालणार नाहीये. मी म्हटलं ना मगाशी, की या दोघांचंही आता विचार बदललेत. म्हणजे विशेषतः काव्याचे विचार बदललेत. काय केलंय माहितीये का नंदिनीने? ती जी जळालेली पोळी आहे ना, त्यावरतीच तिने कांदा, टोमॅटो आणि शेव टाकलाय. कडक-कडक पोळी खरंच छान लागते बरं का प्रेक्षकांनो. कोणाकोणाला आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि शिळ्या पोळ्यांपासूनही कुस्कारा मस्त लागतो. आमच्या घरी तर सगळ्यांना फार आवडतो. असो, आता इकडे रम्याने ते जीवा आणि काव्याचं ॲडव्हर्टाइजमेंटचं ते पोस्टरवर फोटो पाहिलाय. आता ती सॉलिड खुश होते. या सगळ्यांनी खाल्लंय बरं का तिथे ती पोळी पापड म्हणून. आता इकडे बघा, ही रम्या म्हणते, "आई काव्या नावाचा टॅटू, हे आई तुझ्या लक्षात येतं का? अगं फार्म हाऊसवर शेकोटीत पडला नव्हता जीवा. अगं त्याने त्याच्या छातीचा हा टॅटू जाळला. आलं का तुझ्या लक्षात?" वसू आत्या म्हणतात, "अगं हो, नक्कीच जाळला असणार आहे. त्याला काव्याचं आणि त्याचं प्रेम प्रकरण नंदिनी समोर आणायचं नव्हतं ना." मग रम्या म्हणते, "आई आता काय करायचं?" "आई आता आपल्याला हे प्रकरण सगळ्यांसमोर आणायचंय." वसू आत्या म्हणतात, छातीवरती टॅटू घेऊन मिरवतोय ना, आता छातीत ठोकपणे सांग म्हणा, की काव्याचं आणि तुझं प्रेम प्रकरण आहे सगळ्यांसमोर. आता मजा येणार आहे रम्या. याला कबूल करायलाच लावू आपण. नाही कबूल केलं तर
आता रम्याने तो फोटो काढला आणि त्या वसू आत्याला म्हणते हा पुरावा त्याला सगळं कबूल करायला लावेल. दोघी मायलेकी एकमेकींना टाळ्या देतात आणि प्रेक्षकांनो आजचा हा भाग इथे संपून जातो. छान वाटलं ना आजचा भाग ऐकायला? मग लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. थोड्याच दिवसात आपली 1,00,000ची फॅमिली पूर्ण होणार आहे. अरे बापरे, आता पुढचा प्रोमो बघा तुम्ही. या पुढच्या प्रोमोत यांनी पुन्हा तो धिंगाणा केलाय बाबा. ते नाही का ते बाटल्या फिरवून ते ट्रूथ आणि डेअर खेळतात. आता ते तसंच काहीतरी करतात आणि नंदिनी काव्याला विचारते, तू आतापर्यंत माझ्यापासून लपवलेली गोष्ट सांग. असा यांचा थोडक्यात 16 तारखेपर्यंत टाइमपास चालणार आहे. 16 तारखेचा प्रोमो आलाय, तो बघितला का तुम्ही? प्रोमोमध्ये आता हे एकमेकांना प्रेम व्यक्त करणारच असतात. तेवढ्यात आता प्रोजेक्टरवर काव्या आणि जीवा या दोघांचेही फोटो सगळ्यांना दिसतात. म्हणजे यांनी पार्टी ठेवली आणि खूप लोकांना बोलवलंय बरं का. त्यामुळे वसू आत्याने सांगितल्याप्रमाणे सगळ्यांसमोर तमाशा होणार आहे. मंडळी, आता हा तमाशा बघायला तयार आहात ना? मग चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे पण खूप थंडी आहे का हो? आमच्याकडे पण खूप थंडी पडली आहे बाबा, भयंकर. चला तर मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.